परतवाड्यातील आरोपी अयान अहमद अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात ज्या फ्लॅटच्या रूमवर मुलींना नेत होता त्या फ्लॅट सिस्टममध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मालकाकडे यापूर्वी तक्रार केली होती, पण फ्लॅट मालकानं कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केलाय। या फ्लॅटमध्ये राहणारे तरुण मुलींना आणत होते असा आरोप नागरिकांनी केलाय। सध्या या फ्लॅट मालकाचा फोन बंद असून त्याची चौकशी करावी अशी मागणी इतर नागरिक करतायत। हे सगळे व्हिडिओ जे आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी अनेकदा हा जो अयान अहमद आहे, अयान अहमद या फ्लॅटवर त्याच्या मित्राच्या सहाय्याने मुलींना आणायचा आणि त्याच ठिकाणी मुलींचं लैंगिक शोषण करून त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहे। त्यासाठी तो मित्राला 500 रुपये देखील द्यायचा। या परिसरातील नागरिक जे आहे ते नागरिक माझ्यासोबत आहे। या नागरिकांनी यापूर्वी त्या घरमालकाला या संदर्भात तंबी देखील दिली होती। नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण नागरिकांना थेट विचार। दादा मला सांगा, तुम्ही ही घटना जी उघडकीस आता आलेली आहे या संदर्भात जे फ्लॅटचे मालक आहे, कोण फ्लॅटचे मालक आहे त्यांना तुम्ही माहिती दिली होती का? अंकुश खांडेकर आहे, ते वलगावला राहतात। त्यांना मी 1 महिने 2 महिन्याच्या अगोदर ही कल्पना दिली होती। त्यांना मी सांगितलं, साहेब असं असं चालू आहे म्हटलं, येणं जाणं मुलांचा आम्हाला त्रास होत आहे। तर ते म्हणतो, ते मुला म्हणाले की तुम्हाला त्रास होत नाही का, तुम्ही माझ्या फ्लॅटवर लक्ष ठेवायला आहे। म्हटलं साहेब असं बरोबर नसते म्हटलं, तर एक काम करा म्हटलं, मी मुलांना काढा म्हटलं आणि फॅमिलीला रूम द्या, तुम्ही कोण म्हणणार आहे म्हणे मला। आणि हा प्रकार जो होता सर, आमच्या म्हणजे लक्षात येणारा जोगता होता असा येणं जाणं, आणि खूप त्रास होता। आणि आमच्या सोबत विजळे साहेब, आमचे कृषी साहेबात विजळे साहेब, त्यांनी पण त्यांना वारंवार म्हटलं होतं की तू असं असं घडत आहे, ते तसं असं घडत आहे, तर तो ऐकायला तयारच नव्हता। मुली साधारणतः किती मुली यायच्या, केव्हा यायच्या आणि वर्दळ असायची का मुलींची? हो, वर्दळ असायची सर, दुपारला किंवा कधी 12ला कधी 11ला, असं काही अंकुश तुम्ही तुमच्या अजून त्याच्यानंतरही 2 वेळा त्याला फोन केले की मी गेट उघडं राहते बुवा, आमच्या गाड्या राहतात, चोरी होऊ शकते, काही होऊ शकते, मुलांना तुम्ही थोडं सांगा। तो सांगायलाच तयार नव्हता सर। किती वेळा त्यांना फोन करून तो आपल्यावरच म्हणजे जबरदस्ती करत होता, तुम्ही कोण म्हणणार आहे मला। आणि आणखी पण काही नागरिक आहे। विजय सर मला सांगा, नेमकं की यापूर्वी पण या फ्लॅटमध्ये असं प्रकरण घडलं होतं, काय ते प्रकरण घडलं होतं? तुम्ही त्यानंतर अंकुश खांडेकरांशी काही बोलले होते का? याआधी सुद्धा या बाजूचा खालचा जो फ्लॅट आहे ना, त्याच्यामध्ये असंच पोळ्याच्या एका करीला मुली, दारू, पोरं वगैरे सगळे होते आणि आम्ही पोलिसला पाचारण केलं होतं। पोलीस आले सुद्धा होते। त्यांनी स्पष्ट तो धिंगाणा पाहिला होता, पण त्यांनी म्हटलं की बा पोलीस कंप्लेंट करा। त्यावेळेस कोणी काही पुढे आलं नाही, कंप्लेंट केली नाही, ते लगेच त्या रात्री रूम खाली करून चालले गेले। आणि तो जो मालक होता, ते सगळ्या मालकाला आम्ही सांगून दिलं होतं त्यावेळेस की आता याच्या पुढे असं घडलं तर आम्ही त्या पोराची किंवा मुलींची कंप्लेंट न करता तुमची या मालक लोकांची कंप्लेंट करू, असं आम्ही बोललो होतो, बजावलं होतं। ही तिसरी वेळ आहे आतापर्यंत, तिसरी घटना आहे, मालूम झालेली तिसरी घटना। मालूम नव्हता किती झाले असेल तर आता आम्ही नाही सांगू शकत। आता तुमचा काय स्टँड आहे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा? काही नाही, यांच्यावर सगळी सक्त, ह्या फ्लॅट जे ओनर्स आहे, या फ्लॅटचे मालक, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, याला शील ठोकून दिलं पाहिजे।